गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट व संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुण गौरव व विद्यार्थी पालक सुसंवाद मेळावा 2024 चे आयोजन वाशी येथील विश्वास भावे या ठिकाणी संपन्न झाले। यावेळी प्रामुख्याने आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 25 वर्षापूर्वी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही एसएससी सराव परीक्षा संकल्पना राबवण्यात आली आणि ती परंपरा 25 वर्ष पूर्ण झाले तरी देखील तशीच चालू आहे। परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी या एसएससी सराव परीक्षेचे आयोजन केले जात असते। यंदा या परीक्षेत 14,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। एकूण एसएससी सराव परीक्षेमध्ये 27 केंद्रे होती आणि 27 शाळेत ह्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या। आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांच्या मनातील भीती नाहीशी व्हावी यासाठी या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पालकांशी सुसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम होते। 1990 सालापासून जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थी या सराव परीक्षेमधून गेले। एकूणच भविष्यकाल विद्यार्थ्यांना लक्षात घेता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या मनातली भीती नाहीशी व्हावी आणि पूर्वी जॉब ओरिएंटेड म्हणजे कामाकरता शिक्षण, परंतु आता लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे जीवनाकरता शिक्षण अशी संकल्पना व्हावी अशी मी कल्पना मांडलेली आहे। आणि भविष्यकालामध्ये ज्या जिद्दीनं आजकाल पालक आणि विद्यार्थी प्रयत्नाची पराकाष्ठा करून गुणवत्ता म्हणजे गाठण्याचा प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहे। आणि म्हणून मी काल रात्री झालेल्या T20 वर्ल्ड कपचं उदाहरण दिलं की जो सामना हरलेला असतो तो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात आणि कालचे आपले खेळाडूंनी बाजीगरचं काम केलेलं तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची भय दबाव मनात न ठेवता जीवनाची वाटचाल करावी असा शुभ संदेश त्यांना दिलेला। ते बघा, बाब अशी आहे की एखादी गोष्ट निर्माण होणं आणि त्या निर्माण होणाऱ्या गोष्टीचा फायदा घेणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। पुस्तक असणं आणि पुस्तक वाचून ज्ञान कमवणं, पुस्तक आता आलेलं आहे त्याचं सर्व समाजातील नॉन पॉलिटिकल लोकांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा आणि सगळ्यांना प्रोत्साहित करावं। निश्चितपणे राज्य प्रगती पथावरच जाईल। महाराष्ट्र राज्य तर भारताचं सगळ्यात अतिशय म्हणजे नशीबवान राज्य आहे की ज्या राज्याला सर्वार्थानं सर्व गोष्टी मिळाल्या आहेत। भविष्यकाळामध्ये जनतेची प्रगती होईल असा विश्वास मी नेहमी सांगतो, नापास झालं तर त्या अविचार करू नका, आत्महत्या वगैरे वगैरे व्यसनाच्या अधीन जाऊ नका। प्रत्येक असलेल्या अपयशातून यश निर्माण होत असतं आणि अशा विद्यार्थ्यांना तर मी आवाहन करतो, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला आम्ही सर्वपरीचं तुम्हाला बळ आम्ही देऊ। पालकांना सुद्धा निश्चितपणे आम्ही असाच विश्वास देऊ की तुमची मुलं भविष्यकाळामध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होईल। नाही, बाब असे की जीवन मी मगाशी म्हटलं की कामाकरता शिक्षण आणि जीवनाकरता शिक्षण, आता ही गरज आहे जीवनाकरता शिक्षण। नुसती डिग्री हिंडावला घेणं त्याला काय इट्स नॉट अचिव्हमेंट। ज्ञान कमवावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करावा याकरता पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एक सुसंवाद करण्याचा आमचा विचार आहे, तो करू। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले। एसएससी सराव परीक्षा गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी आयोजित केल्या गेल्या। या स्पर्धांमध्ये 27 केंद्र होती। 27 केंद्र म्हणजे 27 शाळांमध्ये या सराव परीक्षेचं आयोजन केलं गेलं। यावेळेस सगळ्यात हायेस्ट म्हणजे 14,000 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घेतला। मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्रजी मीडियम आणि ह्या सराव परीक्षेच्या माध्यमातून एसएससीच्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा। बदललेलं वातावरण, बदललेले शिक्षक आणि त्या वातावरणामध्ये मुलांवर दडपण येऊ नये आणि त्या दडपणाचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवर होऊ नये म्हणून त्यांना त्या परिस्थितीची एक समरस होण्याकरता त्यांना तशाच परिस्थितीमध्ये सराव करण्याची संधी ही दिली पाहिजे। ही सराव परीक्षेची संकल्पना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी 25 वर्षापूर्वी सुरू केली।
आज 25 वर्ष या सराव परीक्षेच्या उपक्रमाला पूर्ण झालेली. एखाद्या उपक्रमाची सुरुवात करणं सोपं असतं, परंतु प्रत्येक वर्षी त्या उपक्रमाचं आयोजन नियमितपणे करणं आणि त्याची गुणवत्ता तशीच ठेवणं किंवा वाढवणं हे कठीण असतं. आणि हे संपूर्ण SSC सराव परीक्षेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण गेली 25 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केले. नवी मुंबई शहरामध्ये सामाजिक समतोल हा राखला पाहिजे. शिक्षण असेल, क्रीडा असेल, कला असेल, अध्यात्म असेल, संस्कृती असेल, परंपरा असेल, या गोष्टीचं जतन केलं पाहिजे. आणि याकरता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी याकरता शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन झालं पाहिजे, क्रीडा महोत्सवांचं आयोजन झालं पाहिजे. शहराचा समतोल राखण्याकरता पर्यावरणपूरक कार्यक्रम देखील केले गेले पाहिजे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेहमीच हा सर्व कार्यकर्त्यांना सांगणं राहिलेलं की आपापल्या परिसरामध्ये शहर स्तरावर अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. यावर्षी 27 केंद्र आणि 14,000 विद्यार्थी हा उच्चांक आहे. नक्कीच या सराव परीक्षेमध्ये त्यांना आलेल्या अडचणी किंवा कोणत्या विषयामध्ये, कुठल्या विभागामध्ये ते कमी आहे, त्यांच्या पेपर तपासल्यानंतर त्यांच्या हातात पेपर येतो आणि पुन्हा मुख्य परीक्षेला जाण्याकरता ते सुधारणा करू शकतात. आणि त्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढते. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये, ज्या ज्या स्ट्रीममध्ये या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे, ते ॲडमिशन घेण्याकरता ते चांगले गुण प्राप्त करू शकतात. एकंदर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची प्रेरणा आणि ह्या संपूर्ण सराव परीक्षेकरता सगळ्यांनी मेहनत केली ते सर्व शिक्षक यांचं मी मनापासून आभार. बघितलं की मुलांमध्ये दडपण येतं. आपण हा 1 वर्षाचा कालखंड बघितला तर काही अंशांमध्ये मुलांच्या चुकीच्या पद्धतीनं त्यांचं एखाद्या मनावर दडपण येऊन एखादी चुकीची गोष्ट त्यांच्या हातामधून घडू शकते. आणि ती टाळण्याकरता पालकांचा आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद असणं हे गरजेचं आहे. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक संस्था, शाळा त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत, आपल्या शाळेचा रिझल्ट 100% लागावा किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढेच गुण मिळाले पाहिजे, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आट्टास न करता मुलांची क्षमता, त्या मुलाचा कल हा देखील लक्षात घेतला पाहिजे. मुलाच्या क्षमतेच्या पलीकडे जर आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्याच्यावर जर प्रेशर टाकलं तर मग चुकीच्या गोष्टी या विद्यार्थ्यांच्या हातून घडू शकतात. आणि ह्याकरता शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांमध्ये सुसंवाद साधला जाणं हे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची काउन्सिलिंग, समुपदेशन हे होणं गरजेचं आहे. आणि तेच ह्या येणाऱ्या कालखंडामध्ये गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, संदीप नाईक प्रतिष्ठान असेल, यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा तणाव कमी करणं आणि विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे तशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना आपल्या शहरास्तरावर निर्माण झालेल्या जॉबच्या संध्या किंवा रोजगाराच्या संध्या, स्वयंरोजगाराच्या संध्या यांना पूरक असलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणं हे गरजेचं आहे. आणि ते या संपूर्ण प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न हा भविष्यात असतो. नाही बघा की आपण स्वतः जेव्हा 10वीच्या परीक्षेला आपण सामोरं गेलो त्यावेळेस अजून आपण तयारी केली असती, अजून सराव केला असता किंवा अजून एक संधी मिळाली असती तर मी अजून चांगलं स्कोर करू शकलो असतो असं प्रत्येकाला वाटतं. नवी मुंबईमध्ये ह्या सराव परीक्षेची सुरुवात 25 वर्षापूर्वी झालेली आहे. त्याचं पूर्ण यांची प्रेरणा या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून घेतली गेली. परंतु या 25 वर्षामध्ये जवळपास 2.25 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घेतला. मी अनेकांना भेटत असतो तेव्हा त्यांच्यापैकी पालक किंवा एखादा विद्यार्थी किंवा एखादा अधिकारी, एखाद्या कंपनीमधला एखादा कर्मचारी तो मला आवर्जून सांगतो की आपण आयोजित केलेल्या सराव परीक्षेमध्ये मी सहभाग घेतलेला. तेव्हा कुठे मिळणारं मनाला समाधान हे खूप मोठं असतं की आपली ओळख निर्माण होते. परंतु आमच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये, माझ्या करिअरमध्ये कुठेतरी नवी मुंबई मधील एक सामाजिक चळवळ ही आम्हाला उपयोगी पडली, हे जेव्हा शब्द आमच्या कानी येतात ते समाधान सगळ्यापेक्षा वेगळं असतं. आणि त्यामध्ये अजून या उपक्रमामध्ये वाढ करत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाकरता आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टींचं एक मार्गदर्शन किंवा त्या उपक्रमांचं आयोजन हे गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अजून अभ्यासपूर्वक करण्याचा
भविष्यात आमचा प्रयत्न आहे. बघा की नवी मुंबईची जडणघडण, नवी मुंबई शहराचं नेतृत्व, नवी मुंबई शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, नवी मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था, नवी मुंबईमध्ये स्पर्धांकरता, खेळांकरता दिलेलं पाठबळ, एकंदर आज नवी मुंबई शहरामध्ये सर्व प्रकारचे उद्योग आहेत आणि त्याचबरोबर विविध संस्थांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शाळा या देखील नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर शहरांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांचं हे पटसंख्या ही घटत चाललेली आहे. त्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेची वाटचाल ही देखील कौतुकास्पद आहे. या कोरोनाचा कालखंड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, महापौर यांचं नसणं, प्रशासकीय त्या ठिकाणी पूर्ण आज वाटचाल असली तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईचं नेतृत्व असेल, नवी मुंबईचे सर्वच पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून एक प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम केलं गेलंय. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेची शिक्षण क्षेत्रामधली घोडदौड ही जर अभ्यासपूर्वक केली तर खऱ्या अर्थानं पुण्यानंतर एक नवी मुंबई शहर हे सर्वार्थानं एक विद्येचं माहेरघर, सर्वसामान्यांना परवडेल, सर्वसामान्यांना आपलंसं वाटेल आणि सर्वसामान्यांना एक दर्जेदार शिक्षण देणारं शहर म्हणून नवी मुंबईची ओळख ही होऊ लागलेली आहे आणि अजून भविष्यामध्ये ती अधिक होईल, त्याच्यामध्ये भर पडेल, त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढेल असा माझा ठाम विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया यजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई.